नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. एक पहिली महत्त्वाची बातमी बघूया. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर विरोधात संतापाची लाट उमटलेली होती आणि त्यामध्येच पुणे महापालिकेचं सांस्कृतिक धोरण मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलेलं आहे. या धोरणासाठी तज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त राहुल सोलापूरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्षातर्फे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही आपणास मागणी करत आहे की ज्यांनी कुणी या सोलापूरकरला या समितीमध्ये घेतलं आहे त्यांना तात्काळ बरखास्त करण्यात यावी आणि या सोलापूरकरला या समितीमधून फेकून देण्यात यावे आणि तात्काळ काढावे. अन्यथा आम्ही आंबेडकरवादी शांत बसणार नाही. देवेंद्रजी, आता एक काम करा, राहुल सोलापूरकरची तर नियुक्ती आपण करा, परंतु याच्यामधला एक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ पुरवणारा माणूस म्हणून त्याच्यामध्ये आपण प्रशांत कोरटकर सारख्या माणसांना पण घ्या. हवं तर अध्यक्ष म्हणून भगतसिंग कोश्यारींना ठेवा आणि या सगळ्यांवर देखरेख करणारी संस्था म्हणून ज्यांनी जेम्स लेनना पण माहिती पुरवली त्या भांडारकर संस्थेला सोबत ठेवा. पण आपण कोणाला घेतो? मुद्दामून घेतात राहुल सोलापूरकरला. त्यांनी शिवाजीराजेंचा अपमान केला, महाराजांचा अपमान केला, महाराजांच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं, महाराजांच्या शौर्यावरती त्यांच्या हुशारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तो राहुल सोलापूरकरच तुम्हाला लागतो? याच्यात आम्ही काय बोध घ्यायचा? पण बघतोय पुणे महापालिकेचे सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकर, सांस्कृतिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय तुमची प्रतिक्रिया? मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्याची त्यांनी जरी दिलगिरी मागितली असेल तरी आता त्यांना कोणत्याही या समितीवर सल्लागार घेऊ नये. कारण का ऑलरेडी ज्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे अशा लोकांना सल्लागार घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे या गोष्टीला विरोधच राहील आणि अशा काही ज्या अडचणीत आलेल्या गोष्टी वादग्रस्त बोललेल्या आहेत अशा लोकांना कोणत्याही समितीमध्ये घेऊ नये, हे स्पष्ट भूमिका आहे. निश्चित. धन्यवाद रुपालीजी, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. राहुल सोलापूरकर यांच्या नियुक्तीनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर पुणे महापालिकेचं सांस्कृतिक धोरणासंदर्भात आता नवीन बातमी समोर येते. धोरण मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी सादर करण्यात आलेलं आहे आणि तज्ञ सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकर यांची निवड करण्यात आलेली आहे. या संदर्भात अनेक प्रतिक्रिया येताना आपण बघतोय. राहुल सोलापूरकरच्या नियुक्तीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांतजी, तुमची काय प्रतिक्रिया? तज्ञ सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकर यांचं नाव समोर आलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात जी काय अमर्यादित किंवा राक्षसी बहुमताची सत्ता आलेली आहे त्याचा हा माज आहे असं मला वाटतं. त्याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त आणि फक्त निवडणुकांपुरतं घ्यायचं, निवडणुका जिंकल्यानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. राहुल सोलापूरकरांनी जे काय मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची भाषा वापरली त्याच्यानंतर या राज्यातला वाद किंवा एकूणच जो काही गदारोळ थांबलाच नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे संबंधित, कारण की आता जे महापालिकेचे आयुक्त राजेंद्रजी भोसले हे महापालिकेचे आयुक्त तर आहेत पण राज्य शासनाचे नियुक्त असे प्रशासक आहे. आणि असं असताना एकूण जर राज्य शासनाच्या संमतीने राहुल सोलापूरकरांची नेमणूक ही जखमेवर मीठ चोळण्यासारखी. आणि मला असं वाटतं की छत्रपती प्रेमी हे या अशा प्रकारचा नका एकूणच जो काही माज आहे ते बिलकुल सहन करून घेणार नाहीत. या ठिकाणी हे सरकार छत्रपतींना फक्त निवडणुकांपुरतं वापरतं हे आता या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. प्रशांतजी, खरं तर आपण बघितलं होतं राहुल सोलापूरकर यांनी वक्तव्य केलं, त्यानंतर मोठा वाद आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यावेळेला सुद्धा अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या आणि त्यानंतर पुण्यासारख्या शहरातून जे धोरण आहे ते ठरवण्यासाठी त्यांचं नाव समोर येतं. याबद्दल काय म्हणाल? मुळात विषयच असा आहे की मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राहुल सोलापूरकरांनी छत्रपतींचा अवमान केल्यानंतर वास्तविक पाहता महानगरपालिकेने
किंवा या राज्यातल्या नाही का कुठल्याही शासकीय समित्यांनी त्यांचा विचार करणं सोडा, त्यांच्या नावाचं उच्चारी करणं नाही का आम्हाला अपेक्षित नाही. पण असं असताना ज्या घटनेला आता 15 दिवस पण झाले नाहीत, त्या घटनेनंतर अशा प्रकारे महापालिकेने त्यांच्या नावाचा पुढाकार घेऊन त्यांचं नाव समितीत घेणं हा निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे असं आमचं थेट मत आहे. आणि त्याच्यामुळं या महापालिकेच्या विरोधामध्ये आम्ही सोमवारपासून त्या ठिकाणी चौकात आंदोलन करणार आहोत आणि महापालिकेचं प्रवेशद्वार या ठिकाणी कसं उघडलं जातंय हा या ठिकाणचा आमचा या ठिकाणी महानगरपालिकेला इशारा आहे. निश्चित धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.